श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण आता श्रीमद भगवद्गीता या ग्रंथाचं किंवा या भगवद्गीतेचं आपण ध्यान करूया. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. भगवान नारायणाने स्वतः या श्रीमद भगवद्गीतेचा पार्थाला उपदेश दिला आणि भगवान वेदव्यासांनी या गीतेला महाभारत या ग्रंथामध्ये अंतर्भूत केलं. अशा या भगवद्गीते माते, तू 18 अध्यायांमधून अद्वैत रूपी अमृताचा वर्षाव करून संसाराचा ध्वंस करणारी असल्यामुळे मी तुझे अखंड चिंतन करतो, तुझ्या अनुसंधानात राहतो, असा याचा अर्थ आहे. मन आणि बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या, मन आणि बुद्धीला आकलन न होणाऱ्या त्या परमात्म स्वरूपाचं प्रतिपादन करणं हाच गीतेचा मुख्य विषय आहे. मन आणि मनाच्या कल्पना जिथे संपतात, त्याच्या पलीकडे असणारं हे तत्व संकल्परहित, द्वंद्वरहित, कल्पनारहित असून त्रिकाल अबाधित आहे, शाश्वत आहे, अखंड आहे. असं हे तत्व सामान्य मर्त्य बुद्धी प्रतिपादन करू शकत नाही. सामान्य बुद्धीचा तो विषयच होऊ शकत नाही. आपल्या बुद्धीमध्ये अनेक प्रकारचे दोष असतात, ती मर्यादित आहे आणि म्हणून पारमार्थिक तत्वानेच स्वतःचं स्वरूप प्रगट करणं आवश्यक आहे. म्हणून प्रत्यक्ष परमात्म्यानेच, नारायणानेच स्वतःच अवतीर्ण होऊन या परमात्म तत्वाचं प्रतिपादन गीतेमध्ये केलेलं आहे. आता सांगणारा वक्ता हा स्वतः भगवंतच आहे आणि त्याने कुणाला सांगितलंय तर अर्जुनाला सांगितलेलं आहे. अर्जुनाला इथे पार्थ म्हणून संबोधन केलेलं आहे, कारण कुंतीचा पुत्र आणि कुंतीलाच पृथा हेही एक नाव असल्यामुळं त्या पृथेचा पुत्र पार्थ म्हणून अर्जुनाला इथे पार्थ या नावाने संबोधित करण्यात आलेलं आहे. कारण अर्जुनाची माता कुंती, कुंतीचंच आणखीन एक नाव पृथा म्हणून प्रसिद्ध आहे. त्या पृथेचा तो पुत्र म्हणून अर्जुनाला पार्थ या नावाने सुद्धा ओळखलं जातं. आता अर्जुन हा जो भगवंताच्या समोर आहे तेवढाच अपेक्षित आहे का? नाही. तर अर्जुन हा सर्व मानव जातीचं प्रतिनिधित्व करणारा आहे.
आणि आणखीन एक याच्याविषयी पृथ्वीमधून जन्माला आलेलं आपलं शरीर, आणि म्हणून त्या शरीराला पार्थ असं म्हणतात. पार्थिव शरीर असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्या पृथ्वी तत्वातून म्हणजे मातीतून ते निर्माण झालेलं असतं. आणि म्हणून बघा, गणपतीला आपण जेव्हा गणेश चतुर्थीला गणेशाची मूर्ती आणतो मातीची, त्याला पार्थिव मूर्ती असं म्हणतात. पार्थिव याचा अर्थ पृथ्वीपासून निर्माण झालेली, म्हणजेच मातीपासून निर्माण झालेली. आणि आपलं हे शरीर पंचमहाभूतांपासून बनलेलं असल्यामुळे माती हा त्याच्यातला प्रमुख भाग असतो. आणि म्हणून आपल्या शरीराला सुद्धा पार्थिव शरीर असंच म्हणतात. तर मग गीतेचा अधिकारी कोण? तर प्रत्येक मानव किंवा प्रत्येक मानवी जीव हा गीता ऐकण्याचा, गीता समजून घेण्याचा अधिकारी आहे. आता हे भगवंत इथे प्रबोधन करतायत. प्रबोधन याचा अर्थ जे आपल्याला माहीत आहे ते इतरांना सांगणं, याला प्रबोधन म्हणतात. बोध म्हणजे माहीत करून घेणे, नाही का? याचा मी बोध करून घेतला असं आपण व्यवहारामध्ये म्हणतो. बोध करून घेणे म्हणजे समजून घेणे, माहीत करून घेणे. आणि प्रबोध करणे म्हणजे जे काही आपल्याला माहिती आहे ते ज्ञान दुसऱ्याला सांगणे, याला प्रबोधन असं म्हणतात. प्रबोधनामुळे काय होतं तर ऐकणाऱ्या माणसाला ज्ञानप्राप्ती होते. आणि ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे अज्ञान आणि अज्ञानापासून निर्माण झालेलं हे जे काल्पनिक जग आहे, किंवा ज्याला आपण भवसागर म्हणतो, किंवा ज्याला प्रपंच म्हणतो, संसार म्हणतो, हे काल्पनिक आहे. काल्पनिक का? कारण या सगळ्या मनाने निर्माण केलेल्या कल्पना आहेत. कारण ते नाहीच आहे. नसताना आपल्याला भास होणं आणि असून नसल्यासारखं असणं आणि नसून असल्यासारखं असणं, हे गुण जिथे असतात त्यालाच आपण माया असं म्हणतो. आता माया ही खरी पण नाही आणि खोटी पण नाही. तिला खरं म्हणावं तर जे दिसतं तसं नसतं, नाही का? आता एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण एखादा डोंगर दूर अंतरावरून पाहिला तर काय दिसतं? हिरवागार गालिचा घातलाय असं दिसतं की नाही? पण प्रत्यक्षात तो हिरवागार गालिचा असतो का? नाही. जवळ जाऊन आपण बघावं तर खड्डे, दगड, धोंडे, माती, झाडं, झुडपं अशा अनेक गोष्टी तिथे आपल्याला आढळतात. मग हिरवागार गालिचा दिसत होता, तो कुठे गेला? आणि म्हणून आपल्या मराठीमध्ये म्हण आहे बघा, दुरून डोंगर साजरे. लांबनं छान दिसतात, अगदी हिरवागार गालिचा असल्यासारखं दिसतं, पण जवळ जाऊन बघावं तर खड्डे आहेत, दगडधोंडे आहेत, काटेकुटे आहेत, झाडं झुडपं आहेत. म्हणून जसं दिसतं तसं नसतं, नाही का? आणखीन एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण रस्त्यावरून जात असताना काही अंतरावर आपल्याला पाणी आहे असा भास होतो, ज्याला आपण मृगजळ म्हणतो. लांबनं दिसतं आपल्याला पाणी असल्यासारखं, पण जसं जसं जवळ जावं तसं तसं ते आणखीन दूर जातं. आणि
नसतंच ते. मग नसताना देखील दिसलं आणि जे दिसलं ते नव्हतं, असं जे असतं त्याला मिथ्या शब्द वापरतात, नाही का. परमार्थामध्ये किंवा अध्यात्मामध्ये जे खरंही नसतं आणि जे खोटंही नसतं त्याला मिथ्या हा शब्द वापरतात. म्हणजे असून नसतं आणि नाही म्हणावं तर दिसतंय, नाही का. मृगजळ नाहीच असं ठामपणे सांगू शकतो का आपण? नाही, कारण दिसतंय ते आपल्याला. गालिचा नाही असं आपण म्हणू शकतो का? नाही, दिसतोय. पण गालिचा आहे का? नाही. म्हणजे दिसतंय खरं पण ते नसतं, आणि आहे म्हणावं तर नाही आहे, आणि नाही म्हणावं तर आहे. अशी ही माया जी आपल्याला भ्रमात पाडते, भ्रम निर्माण करते. अध्यात्मामध्ये परमार्थामध्ये आणखीन एक दृष्टांत वारंवार दिला जातो, तो म्हणजे सर्परज्जू दृष्टांत. संध्याकाळची वेळ झालेली आहे, थोडा थोडा अंधार पडत चाललेला आहे, उजेड कमी कमी होत चाललेला आहे, आणि कोपऱ्यामध्ये एक दोरी पडलेली आहे. आता वास्तविक पाहता ती दोरी आहे, पण आपल्याला लांबून बघताना काय वाटतं? अरे, तिथे साप आहे. आणि साप नसताना कल्पनेनेच आपण तो साप निर्माण करतो आणि काल्पनिक भीतीमध्ये आपण स्वतःला घाबरून टाकतो. ही काल्पनिक भीती आपणच निर्माण करतो. किंवा आणखीन एक उदाहरण सांगतो. आपण लहान मुलांना म्हणतो ना, तिकडे जाऊ नको, अंधारात बागुलबुवा बसलाय. आता हा बागुलबुवा नावाचा कुणी प्रत्यक्षात असतो का? नाही, पण आपण तो कल्पनेने निर्माण केलेला आहे. काल्पनिक त्याचं चित्र निर्माण केलं आहे आणि त्या काल्पनिक गोष्टींनी आपण लहान मुलांच्या मनामध्ये भीती निर्माण करतो. आता वास्तविक पाहता ती कोपऱ्यामध्ये पडलेली दोरी आहे, पण आपण साप म्हणून घाबरतो. पण जेव्हा कोणीतरी येऊन लाईट लावतं आणि प्रकाश पडल्यानंतर जेव्हा आपल्याला दिसतं, अरे ही दोरी आहे, आणि मग आपल्याला त्याचं ज्ञान होतं, आणि ज्ञान झाल्यामुळे साप आहे हे जे अज्ञान आपल्यामध्ये होतं ते नाहीसं होतं. म्हणून ज्ञानप्राप्ती झाली की अज्ञानाची निवृत्ती होते, अज्ञान नाहीसं होतं. गीता काय करते? आपल्याला आत्मतत्वाचं ज्ञान घडवून आणते, आणि आत्मतत्वाचं ज्ञान घडवून आणलं की माया आपोआप नाहीशी होते, मायेचा ऱ्हास होतो, माया निवृत्त होते. आणि ही माया अज्ञानजन्य आहे, आणि या मायेमुळेच आपण हा काल्पनिक संसार किंवा प्रपंच किंवा भवसागर निर्माण केलेला असतो. आता या गीतेच्या प्रबोधनामुळे ज्ञानप्राप्ती होऊन अज्ञानाची निवृत्ती होते, आणि जीवाला स्वतःच्या स्वस्वरूपाविषयी थोडीफार कल्पना येते म्हणा, किंवा जाणीव होते म्हणा, किंवा माहिती होते म्हणा, किंवा त्याच्या मनामध्ये त्याला जाणून घेण्याची जिज्ञासा तरी निर्माण होते. म्हणजे जो माणूस कालपर्यंत प्रपंचामध्ये, संसारामध्ये, मुलाबाळांमध्ये रमला होता, त्याला आज निदान भगवंताविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा तरी निर्माण होईल की नाही. आणि ही जिज्ञासा जेव्हा निर्माण होते तेव्हा प्रपंचामध्ये अडकलेल्या बद्ध माणसाची मुमुक्षु अवस्थेमध्ये रूपांतर होतं, नाही का. त्याची अवस्था बदलते, बद्धतेतून तो मुमुक्षु होतो.
मुमुक्षु अवस्था म्हणजे भगवंताला जाणून घेण्याची इच्छा निर्माण झालेला. मग बद्धाचा होतो मुमुक्षु. मग एकदा का ती इच्छा निर्माण झाली आणि जर आपल्याला भगवंताच्या कृपेने सद्गुरूंची प्राप्ती झाली तर सद्गुरू आपल्यावर कृपा करतात, अनुग्रह करतात आणि आपल्याला साधन सांगतात. आणि त्या साधन मार्गावरून जेव्हा आपण जाऊ लागतो तेव्हा मुमुक्षुचा होतो साधक. आणि साधना करता करता हा साधक एक दिवस त्या भगवंताला प्राप्त करून घेतो आणि त्याचा होतो सिद्ध. असा हा बद्धाकडून मुमुक्षाकडे, मुमुक्षाकडून साधकत्वाकडे आणि साधकत्वाकडून सिद्धाकडे हा जो प्रवास घडून येतो तो गीतेच्या अध्ययनाने, गीतेच्या ऐकण्याने, गीतेच्या अभ्यासाने ते ज्ञान प्राप्त झाल्यामुळे घडून येतो. आणि म्हणून सर्वसामान्य माणसांपासून स्वस्वरूपाला जाणणाऱ्या आत्मज्ञानी पुरुषापर्यंत आपण आपल्या स्वतःचा उद्धार करून घेऊ शकतो. आणि म्हणून भगवद्गीता हे सर्वसामान्य माणसांना उद्धरून नेणारं, त्यांचा उद्धार करणारं, त्यांचं कल्याण करणारं आणि त्याला आत्मतत्वाचं मार्गदर्शन करणारं असा हा भव्य दिव्य ग्रंथ आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.